सभा मोहिमेचा आणि विविध विकास कामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभातजी लोढा, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार श्री रवींद्रजी चव्हाण, आभासी पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आदिवासी विकास मंत्री श्री अशोकजी उईके, आदिवासी क्षेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री विवेकजी पंडित, अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग श्री पाशाजी पटेल, लोकसभेचे सदस्य श्री डॉक्टर हेमंतजी सावरा, विधान परिषद सदस्य श्री निरंजनजी डावकरे, विधानसभा सदस्य श्री राजेंद्रजी गावित, विधानसभा सदस्य श्री विलासजी तरे, विधानसभा निश्चित दिनांक ठरवून काम सुरू होणार होतं, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव देवेंद्रजींना तो 2.5 वर्षाचा कालखंड किंवा 5 वर्षाचा कालखंड नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही. हे या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु त्यानंतरच्या 24 ते 29च्या कालखंडाकरता पुन्हा ह्या राज्याच्या जनतेच्या आशीर्वादाने देवेंद्रजींना या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि ह्या राज्याच्या सर्वच विभागाचा नुसता आराखडा न करता कृती आराखड्याच्या अनुषंगाने कृती व्हावी म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम दिला गेला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या आव्हानानुसार सगळेच मंत्री, सगळेच आमदार, सर्वच जनतेतील काम करणारे अधिकारी यांनी सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळे राज्य गतिमान होऊ लागलं आणि त्याला गती वाढू लागली. नंतरच्या कालखंडात त्यांनी 150 दिवसाचा कार्यक्रम दिला, म्हणजे 100 अधिक 150 250, उर्वरित साधारणपणे 115 दिवसाचा कालखंड पुन्हा त्या ठिकाणी दिला जाईल. आणि आपल्या सर्वांच्या समोर नमूद करायला मला आनंद वाटतो की अतिशय गांभीर्यानं प्रशासक यंत्रणा सुद्धा कामाला लागलेली. आढावा घेतला जातोच, परंतु प्रत्येक खातं दिलेल्या उद्दिष्टानुसार काम करते का नाही याचा आढावा सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली घेतला जातो. सुरुवातीला ज्याला मला मंत्रिपद दिलं, वनमंत्रीपद दिलं आणि आता पालकमंत्री कुठलं तर मला अतिशय आवड ज्या खात्याची होती तेच खातं मला दिलं गेलं. आणि मी विनम्रपणे सांगतो की ज्यावेळेला पहिल्यांदा मी वनमंत्री झालो, पर्यावरण मंत्री झालो, त्यावेळेला अभ्यास पण नव्हता आणि विचाराची दिशा पण नव्हती. परंतु ह्या कालखंडामध्ये राहिलेल्या 6 महिने गेले, राहिलेल्या 4.5 वर्षामध्ये या खात्याला निश्चितपणे सकारात्मक अंजाम देण्याच्या अनुषंगानं आमच्या खात्यातल्या सगळ्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. गेल्याच 10-12 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये यावर्षी या राज्यामध्ये 11 कोटी झाडं लावावी अशा प्रकारचं उद्दिष्ट देवेंद्रजींनी वन खात्याच्या अधिकाऱ्यासमोर मांडलं आणि अधिकाऱ्याने ते आव्हान स्वीकारलं, किंबहुना त्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गतिमान वाटचाल सुरू झालेली. पालघर हा अतिशय निसर्गरम्य जिल्हा. मी ज्या जिल्ह्याचा पूर्वी पालकमंत्री होतो त्याच्यातले 4 भाग झाले तर पालघर 1 भाग आणि राहिलेले 3 भाग ठाणे जिल्ह्यात राहिले.
परंतु आज सुदैवानं आजचे खासदार आमदार हे अतिशय सकारात्मक विचारातून काम करणारे, सुंदर पालघर, हिरवा पालघर अशा प्रकारची उक्ती होती. पण मी आल्यानंतर मी सांगितलं प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधमुक्त पालघर. आणि त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षकांना पण सांगितलं की तुमच्या गुजरात बॉर्डर पासून तुमच्या हद्दीपर्यंत, पलीकडे पांडेजींच्या घटकांना मी सांगितलं की भाईंदर पासून तर तुमच्या पालघरच्या हद्दीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात कसे कमी होतील त्याच्या अनुषंगानं तुम्ही बैठक घ्या. आणि मी या अनुषंगानं आनंदित आहे की ह्या जिल्ह्यातली जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि सर्वच घटक त्या ठिकाणी आपल्या कर्तव्याची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं वाटचाल करीत आहेत. आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींनी राहिलेल्या 4.5 वर्षामध्ये 250 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. जुन्या पारंपरिक झाडं आणि एकूणच वन्यजीव आणि प्राण. Subscribe for more content.